एके दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा शुभम घरी नव्हता. घरचा दरवाजा उघडा होता. मी आतमध्ये गेलो. घरात मला वहिनी पण दिसत नव्हत्या. मी इकडे तिकडे पाहू लागलो. तेव्हा मला समजले की शुभमची बायको ही बाथरूममध्ये अंघोळ करत आहे. म्हणून मी बसूनच डोळे टाकून त्या दिशेने पाहू लागलो. 2 मिनिटात मला वहिनीचा आवाज बाथरूममधून आला. त्या अंघोळ करत होत्या. मी बाथरूमजवळ गेलो. तिथे मला एक होल दिसले. मी त्या होलमध्ये डोकावून पाहिलो तर माझी पायाखालची जमीनच सरकली. माझे नाव दीपक. मी आणि शुभम दोघेही जिवलग मित्र होतो. पण आमच्या डिग्री वेगवेगळ्या विभागात झाल्यामुळे आमच्या दोघांच्याही कंपन्या वेगवेगळ्या होत्या. आम्ही दररोज संध्याकाळी ड्रिंक घेण्यासाठी 7 वाजेला एकत्र जायचो. एके दिवशी मी माझ्या ड्युटीवरून वेळेवर घरी आलो. पण शुभम अजूनही कंपनीच्या कामात अडकलेला होता. शुभमच्या घरापासून वाईन शॉप जवळच होती. म्हणून मी दररोज त्याच्या घरी जाऊन आम्ही सोबतच त्या वाईन शॉपवर जायचो. तेव्हा शुभम मला म्हणाला, दीपक, तू माझ्या घरी थांब. मी अजून 20 मिनिटात काम संपवून येतो. मग आपण सोबत जाऊ. म्हणून मी शुभमच्या घरी जाऊ लागलो. जेव्हा मी त्याच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा आतून शुभमच्या बायकोचा आवाज आला, दार उघडं आहे, तुम्ही आत या. तिला वाटलं तिचा नवराच घरी आला असावा म्हणून ती अशी म्हणाली. मी दार आत ओढून हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसलो. घरात शांतता होती. पण शुभमची बायको मला कुठेच दिसत नव्हती. तिला बघण्याची मला खूपच आतुरता वाटत होती. मग मी खिशातून मोबाईल काढून काही वेळ मोबाईल पाहू लागलो. थोड्याच वेळात मला पाणी बंद होण्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे पाहू लागलो. तेव्हा मला समजले की शुभमची बायको ही बाथरूममध्ये अंघोळ करत आहे. म्हणून मी बसूनच डोळे टाकून त्या दिशेने पाहू लागलो. 2 मिनिटात मला वहिनीचा आवाज बाथरूममधून आला. त्या मला म्हणाल्या, अहो ऐका ना, माझे कपडे मी टेबलवर विसरले, ते मला आणून देता का? ती मला तिचा नवरा समजत होती. मी विचारात पडलो की आता काय करावे. मी जर वहिनीला सांगितलं की मी शुभम नाही त्याचा मित्र आहे तर त्यांना कपडे कोण देणार. मी विचार करत उभा होतो. तेवढ्यात अजून वहिनींचा आवाज आला, अहो आणा ना लवकर. मी हातातला मोबाईल खिशात टाकला आणि त्या कपड्यांजवळ गेलो. तेव्हा वरती फक्त साडी होती. पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्याचे आतले कपडेसुद्धा त्याने ठेवले होते. ते पाहून माझं डोकं चक्रावलं. कारण अशा कपड्यांची मला पाहण्याची सवय नव्हती. मला माहिती होती की या कपड्यांची गरज बायकांना भासते. पण मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेने पाहत होतो. तेवढ्यात परत वहिनींचा आवाज बाथरूममधून आला, अरे काय झालं, इतका वेळ लावता का? इकडे या, मला थंडी खूप वाजत आहे. मी काहीच विचार न करता सगळे कपडे हातात गोळा करून मी बाथरूमजवळ गेलो. त्यावेळेस वहिनींचा हात बाहेरच होता. मग मी त्यांच्या हातात ते कपडे दिले. त्यानंतर त्याने दरवाजा लावला. पण मला त्या ठिकाणाहून जाण्याची इच्छाच होत नव्हती. कारण त्या कपड्यांवर त्या कशा दिसत असतील याचाच विचार माझ्या मनात वारंवार येत होता. म्हणून मी मनाला नाराज न करता त्या ठिकाणीच बाथरूमच्या दरवाजाला असणारे होल शोधू लागलो. नशिबाने ते होल हे मला लवकर मिळाले. मी जेव्हा त्या हॉलमधून आत थुंकून पाहिले, मित्रांनो, समोरचं दृश्य पाहून मी वेडाच झालो. पण मी मनाला कंट्रोल करून सोफावर जाऊन बसलो. थोड्या वेळाने बाथरूमचं दार उघडलं आणि आतून शुभमची बायको बाहेर आली. केस ओले, अंगावर फक्त ओला टावेलचा गुंडाळलेले होते आणि पाण्याचे थेंब तिच्या गालावरून हळूहळू खाली पडत होते. ती त्या अवस्थेत इतकी सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होती की
जणू परीच बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली असावी. आणि ते दृश्य माझ्या नजरेत दीर्घकाळासाठी केस झाल्यासारखं वाटलं. माझं हृदय धडधडू लागलं होतं. ती मला बघताच जागी स्तब्ध झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तिला वाटलं शुभम पण आलेला असेल. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांवरच टिकलेल्या होत्या. मग काही वेळानंतर मला ते एक अपराधासारखं वाटू लागलं. मी हळूच माझी नजर खाली केली. तिलाही माझ्या नजरा जाणवल्या होत्या. मी विचार करू लागलो की किती सुंदर दिसते ना शुभमची बायको. शुभम खरंच खूप नशीबवान आहे. तिला अशी बायको मिळाली. तिचं नाव दिव्या होतं. माझ्या डोळ्यासमोर तर आता दिव्या वहिनीचं भिजलेलं शरीर आणि त्यांच्या केसातून टपकणारे पाण्याचे थेंबच वारंवार फिरत होते. तिला तिच्या खोलीत पण दीपक काही दिसला नाही. म्हणून त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की शुभम तर घरात नाही, तर मला माझे कपडे कोणी दिले. आणि त्या मला म्हणाल्या, दीपक तुम्ही केव्हा आलात? मला वाटलं बेल वाजवली तेव्हा शुभम आला असेल. मी म्हणालो, वहिनी त्याने मला सांगितलं की त्याला येण्यास उशीर होईल. यावेळेस दिव्या वहिनीचे केस मोकळे होते आणि त्या गाऊन घालून माझ्यासमोर बसल्या होत्या. तेवढ्यात वहिनी मला म्हणाल्या, दीपक तुम्ही बाल्कनीत बसा, मी आता तुमच्यासाठी चहा करून आणते. मग मी बाल्कनीत जाऊन बसलो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेरून थंडगार वारा आतमध्ये येत होता. फार छान वाटत होतं. या ठिकाणी बसून मग थोड्याच वेळात दिव्या वहिनींनी आम्हा दोघांसाठी चहा बनवून आणला आणि त्याही माझ्या शेजारीच बसल्या. पण मग ती मला विचारली, दीपक शुभम तर आला नाही, तर ते कपडे तुम्हीच मला दिले होते का? मी होकार भरला. मग मी त्यांना म्हणालो, वहिनी तुम्हाला वाईट तर नाही ना वाटलं? कारण मी तुम्हाला त्या अवस्थेत पाहिलं होतं म्हणून विचारतो. तेव्हा दिव्या बहिणी मला म्हणाल्या, दीपक मला या गोष्टीचं भान नव्हतं की तुम्ही घरात आहात. मला वाटलं सोफ्यावर शुभमच बसला आहे. वहिनींचे केस मोकळे असल्यामुळे वारंवार त्यांच्या चेहऱ्यावर येत होते. मग मी जेव्हा वहिनीकडे मान वळवली तेव्हा त्या आपल्या एका हाताने त्यांच्या केसावर आलेले केस बाजूला करत होते. मग हळूहळू आम्ही दोघांनी चहाचा आनंद घेतला. मी त्यांना विचारलो, वहिनी शुभम ऑफिसला गेल्यावर तुम्ही एकट्या खूप बोर होत असाल ना? तेव्हा त्या मला म्हणाल्या, अजिबात बोर होत नाही, कारण मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असते आणि पैसा कमवते. कारण माझं पण काही इच्छा आहे. मी त्या पैशाने माझी इच्छा पूर्ण करते. ती हे सर्व सांगत असताना माझी नजर त्याच्या वेगळ्या दिशेने जात होती. तेवढ्या दारावरची बेल वाजली. मला 100% खात्री होती की शुभम घरी आला असावा. आणि असेच झाले. त्याने लागलीच आपली बॅग साईडला ठेवली आणि तसाच तो बाथरूममध्ये तोंड हात धुण्यासाठी गेला. माझ्यापेक्षा शुभमला ड्रिंक घेण्याची घाई दररोज जास्तच असायची, कारण ड्रिंकशिवाय त्याला झोपच लागत नसे. वहिनी ह्या शुभमला फार घाबरत असतं. तो जर एकदा जोरात आवाज दिला तर वहिनी धावतच त्याच्या सेवेत हजर राहायच्या. शुभम तयार होऊन लगेच बाहेर आला आणि मला म्हणाला, चल दीपक, आय एम रेडी, नाहीतर उशीर होईल जायला. आम्ही दोघेही बाहेर निघत होतो. तेव्हाच दिव्या वहिनी शुभमला म्हणाल्या, अहो ऐकता का, जेवणात काय करू तुमच्यासाठी? तेव्हा शुभम वहिनीला म्हणाला, अरे मी तर विसरलोच, माझ्या बॅगेत मटण आहे, मी घरी येताना आणलंय, तू आज तेच करून दे. मग मी आणि शुभम एन्जॉयमेंट करण्यासाठी वाईन शॉपजवळ आलो. साधारण 2 तासभर आम्ही मस्तपैकी ड्रिंक केली आणि घरी येऊ लागलो. शुभमला दारू भरपूर झाली होती. त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं. त्यांच्या नेहमीपेक्षा आज त्याने 2-3 पॅक जास्तच घेतले होते.
मग हळूहळू गाडी चालवून आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि त्याचा हात मी माझ्या खांद्यावर ठेवून दारावरची बेल वाजवली. दिव्या वहिनींना हे आठवड्यातून 2-3 वेळा शुभमचं नाटक पाहायला मिळतं. मग आम्ही दोघांनी मिळून त्याला बेडरूममध्ये बेडवर झोपवलं. मी पण वहिनींना म्हणालो, वहिनी मी निघतो, खूप उशीर झाला आहे. मग दिव्या वहिनी मला म्हणाल्या, अरे दीपक, इतकं मटण बनवले, ते आता कोण खाणार? तुमचा मित्र उठणार नाही जेवायला. तुम्ही जेवण करूनच जा आणि आराम करा. मलाही फार भूक लागली होती आणि वहिनी एवढ्या प्रेमाने मला बोलत होत्या. मग मी पण वहिनींना ठीक आहे म्हणालो. तोंड हात धुवून आम्ही दोघीही जेवणाला बसलो. दिव्या वहिनींनी खूप छान स्वयंपाक केला होता. अगदी मनसोक्त जेवण झाल्यामुळे पोट अगदी गच्च भरलं होतं. वहिनीही माझ्यासोबत जेवायला बसल्या. 15-20 मिनिटात त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घरावरून मग माझ्याजवळ हॉलमध्ये येऊन बसल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघे इथे इतकं ड्रिंक का करता रोज संध्याकाळी? त्यापेक्षा त्या पैशांचा एखाद्या चांगल्या कामात उपयोग करा. आठवड्यात 2-3 वेळा तर तुमच्या मित्राला भानच राहत नाही. तो जेव्हा पिऊन येतो तेव्हा असाच न खाता झोपतो. तेव्हा माझ्या मनावर काय बेतत असेल. चालेल, आज तुम्ही घरात होता म्हणून ठीक आहे, पण जेव्हा मी एकटीच असते तेव्हा माझ्या घशातून पाणीही उतरत नाही. वहिनी जेव्हा मला सांगत होत्या तेव्हा माझं लक्ष मात्र त्यांच्या त्या ठिकाणीच वारंवार जात होतं, कारण त्या माझ्याशी बोलताना वारंवार आपल्या खांद्यावर हात फिरवत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या निळ्या पट्ट्या मला बाहेर आलेल्या स्पष्ट दिसत होत्या. मग वहिनी मला म्हणाल्या, दीपक, आपल्या मित्राला थोडं समजवा, इतकी दारू शरीरासाठी चांगली नसते. मग मी दिव्या वहिनींना म्हणालो, वहिनी, उद्यापासून आम्ही दारू प्यायला बाहेर जाणार नाही. याच घरात बसून काहीतरी काम करू, पण बाहेर जाणार नाही, हे वचन आहे माझं तुम्हाला. मलाही फार झोप येत होती. तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी मी निघतो आता, नाहीतर खूप वेळ होईल घरी जायला. मग वहिनी मला म्हणाल्या, अरे दीपक, बाहेर पाऊस सुरू झाला आहे आणि रात्रीचे 10:15 वाजले आहेत. एवढ्या रात्री भिजण्यापेक्षा तुम्ही इथे झोपा. उद्या रविवारच आहे, ऑफिसलाही सुट्टी आहे आणि तुमचं कोणतं बायको घरात वाट बघतच बसलंय. तुमचं तर अजून लग्न पण झालेलं नाही. मलाही अर्धा पॅक जास्त झाल्यामुळे खूप झोप लागत होती. मग मी सोफ्यावर झोपलो आणि वहिनी त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या. जागा नवीन असल्यामुळे मला काही झोप लागत नव्हती. माझी चूबू सुरूच होती. सकाळी माझे डोळे लवकर उघडले म्हणून मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलो होतो. घरात अजूनही सर्वत्र अंधार होता. मला वाटलं सर्वजण अजून झोपलेले असतील. मग काही न विचारता मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. बाथरूममध्ये आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण दिव्या वहिनींचे आतले कपडे, जे त्यांनी काल संध्याकाळी आंघोळीनंतर बदलले असतील, ते तिथेच होते आणि वरच्या बाजूला त्यांनी नवीन कपडे टांगलेले होते. ते पाहून माझं डोकं चक्रावलं. एवढी सुंदर बाई हे असे कपडे घालून किती छान दिसत असेल, याचाच विचार माझ्या मनात सुरू झाला. मी थोडा वेळ ते कपडे हातात घेऊन वहिनी माझ्यासमोर उभ्या आहेत अशी भावना मनात निर्माण करू लागलो. तेवढ्यात मला कोणीतरी दार उघडण्याचा आवाज आला. मी पटकन बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा दिव्या वहिनी बाहेर दिसल्या आणि मला म्हणाल्या, अरे दीपक, खूप लवकर उठलात, झोप पूर्ण झाली नाही का रात्री? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, झोप पूर्ण झाली वहिनी, म्हणून लवकर उठलो. मी निघतो आता. शुभम उठला तर त्याला सांगा की मी घरी निघालो.
दुपारी बरोबर 2 वाजता मला शुभमचा फोन आला. तो म्हणाला, दीपक संध्याकाळी लवकर ये, आपण गणपती बघायला जायचं आहे, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. मी त्याला ठीक आहे म्हणालो. मग मी बरोबर 4:30 वाजता शुभमच्या घरी आलो. बाहेरूनच मी त्याला फोन केला, कारण वहिनींना पाहून मला कसं तरी व्हायचं, म्हणून मी घरात शिरलो नव्हतो. पण शुभम फोनच उचलत नव्हता. अर्धा तासभर मी त्याला फोन लावत राहिलो. मग नाईलाजाने दाराची बेल वाजवावी लागली. काही वेळातच दिव्या वहिनींनी दार उघडलं आणि त्यांना पाहून माझं भान झरपलं. त्यांच्या दिशेने पाहताच राहवलं असं मला वाटत होतं, कारण पैठणी साडीत वहिनी इतक्या सुंदर दिसत होत्या की मी अशी मराठमोळी बाई पहिल्यांदाच पाहिली असावी. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी, शुभम कुठे आहे? माझा फोनच उचलत नाही. तेव्हा दिव्या वहिनींनी म्हणाल्या, दीपक, तुम्ही फोन लावल्यानंतर लगेचच त्याचे अजून एक मित्र आले होते. मग तो दुपारी 2 वाजल्यापासून बाहेर गेला आहे, अजून घरी परतलेला नाही. मीही कित्येक वेळापासून त्याची वाट पाहते. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मी आत्ताच 10 मिनिटात त्याला घेऊन येतो वहिनी, तुम्ही काळजी करू नका. ज्या ठिकाणी आम्ही दररोज ड्रिंक करण्यासाठी बसायचो त्याच ठिकाणी मी येऊन पोहोचलो. शुभमने भरपूर ड्रिंक पिल्यामुळे तो त्याच ठिकाणी मान टाकून झोपला होता. त्याला कसलं तरी हिम्मत करून मी गाडीवर बसून त्याला घरी आणले आणि बेडवर झोपवले. इकडे दिव्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाऊ माझ्या पहिले जात नव्हते. फारच कंटाळलेल्या होत्या त्या शुभमला. पण तरीही मी हिम्मत करून दिव्यांना म्हणालो, वहिनी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आपल्या शहरात जितकेही गणेश पंडाल आहेत त्यांच्या सगळ्यांचा दर्शन मी तुम्हाला आज घालून आणेन. वहिनींना फारच आनंद झाला. मग माझ्याही काही अटी आहेत. जर तुम्ही मोटरसायकलवर माझ्या मागच्या सीटवर बसला तरच मी तुम्हाला नेईन. वहिनी लगेच हो म्हणाल्या. मग आम्ही दोघांनीही दाराला बाहेरून कुलूप लावून गणपती दर्शनाला निघालो. रस्त्यावरून जाताना वहिनींच्या शरीराच्या पुढच्या भागाचा स्पर्श माझ्या पाठीला भरपूर वेळ झाला. त्यात वहिनी मला काहीच बोलत नव्हत्या, पण त्यांच्या त्या स्पर्शामुळे मला आंतरिक सुख जास्तच मिळत होतं. रात्री 11 वाजेच्या सुमारास आम्ही गावातील सर्व गणपती पाहून घरी परतलो. वहिनींना मी बाहेरून जेवण खाऊ घातले होते. शुभम अजूनही झोपलाच होता. त्याला शुद्धच नव्हते. शनिवार रविवार आला की तो आपल्या मस्तीत मस्त असायचा, कारण रविवारी सुट्टी असल्या कारणाने तो शनिवारीच रात्रीच घेऊन रविवारची सुट्टीची मजा घ्यायचा. मग वहिनींना मला लागलीच 1 ग्लास पाणी आणून दिले आणि मी त्यांना म्हणालो, वहिनी, मी चाललो, नाही तर मला पण उशीर होईल, कारण उद्या ऑफिसलाही जायचं आहे. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, दीपक, तुमचा मित्र अजूनही नशेच्या अवस्थेत झोपलेलाच आहे आणि अशा प्रकारे एकटी झोपायला मला खूप भीती वाटते. दिवसा काही प्रॉब्लेम नाही, पण रात्री मला खूप एकटेपणा जाणवतो. का नाही आज रात्री तुम्ही इथेच थांबा. तेवढ्यात बाहेर पावसानेही जोराची हजेरी लावली. मग वहिनी मला म्हणाल्या, बघा दीपक, पावसाने सुद्धा तुम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही आहे. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, ठीक आहे वहिनी, तुम्ही एवढा आग्रह करताय तर मी इथेच थांबतोच. मग वहिनी लगेच त्यांच्या बेडरूमकडे कपडे बदलण्यासाठी गेल्या आणि मी सोफ्यावरच बसून मोबाईल पाहू लागलो. मग थोड्याच वेळाने वहिनी या बाहेर आल्या आणि मी त्यांना म्हणालो, वहिनी, शुभमची काही नाईट पॅन्ट असेल तर मला द्या, मी सुद्धा माझे कपडे बदलतो. वहिनींनी लगेच मला एक शॉर्ट पॅन्ट आणून दिली. जेव्हा त्या मला जाऊन ती पॅन्ट देऊ लागल्या तेव्हा मला कळले की वहिनींनी आज जाळीदार नेटचा गाऊन घातला आहे. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या.
पण शुभमला आपल्या सुंदर बायकोची कदरच नव्हती. वहिनी बाल्कनीत बसून मोबाईल पाहत होत्या आणि मी सोफ्यावर बसून त्यांना पाहत होतो. त्यांना पाहता पाहता माझे डोळे केव्हा लागले ते मलाही कळाले नाही. मग रात्री 2 वाजता जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अचानक वहिनी आपल्या रूममधून निघतच होत्या आणि त्या सरळ कुठेच न थांबता बाथरूममध्ये गेल्या. मला काही क्षणासाठी वाटले की वहिनींना खरंच बाथरूम लागली असावी म्हणून त्या तिकडे गेल्या असाव्यात. पण 10 मिनिटे झाली तरी अजूनही वहिनी बाहेर आल्या नव्हत्या. म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आतून पाण्याच्या नळाचाही आवाज येत होता. मी जेव्हा अजून जवळ त्या दरवाजाजवळ गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. कारण वहिनी चक्क एवढ्या रात्री अंघोळ करत होत्या आणि त्याची ती सुंदरता पाहून त्यांच्याविषयी माझ्या मनात एक वेगळीच आग त्यावेळेस निर्माण व्हायला लागली होती. वहिनींच्या पाठीकडचा भाग इतका सुंदर दिसत होता की मी तो तुम्हाला सांगू शकत नव्हतो. असं वाटत होतं की आत्ताच मागून त्यांना मिठीत घेऊन घ्यावं. मी काही वेळ त्याच ठिकाणी उभा राहून वहिनींची सुंदरता न्याहाळू लागलो. त्यांच्याकडे पाहून मला असं वाटू लागलं होतं की काश दिव्याच माझी बायको असायला पाहिजे होती. कारण शुभम असंही त्याची काळजी घेण्यास असमर्थ झाला आहे. मग वहिनी जशा जशा अंघोळ करून बाहेर येणारच होत्या त्यावेळेस मी काही गडबडीत बाल्कनीत जाऊ लागलो. तेव्हाच माझ्या हाताचा धक्का वॉश बेसिनवर ठेवलेल्या हँडवॉशच्या बाटलीला जाऊन लागला आणि ती बाटली खाली पडल्यामुळे त्याचा आवाज आला. मी फटक्यात बाल्कनीत ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि लागलीच आपला मोबाईल ऑन करून त्यात पाहू लागलो. काही वेळातच वहिनीसुद्धा बाहेर आल्या आणि आपल्या रूममध्ये जाऊन तो जाळीदार गाऊन घालून केस कोरडे करत बाल्कनीच्या दिशेने आल्या. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्या चकित झाल्या आणि म्हणाल्या, दीपक, तुम्ही अजून झोपलाच नाही. रात्रीचे 2 वाजले आहेत. कदाचित तुम्हाला आमच्या घरी नीट झोप लागत नाही का? तेव्हा मी म्हणालो, वहिनी, मला झोप तशीही फार कमी लागते म्हणून थोडी थंड हवा खाण्यासाठी मी इथे बसलो होतो. मग वहिनी माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. मला सुद्धा झोप येत नव्हती. मी विचारलं, वहिनी, इतक्या रात्री अंघोळ करण्याची काय गरज होती जी तुम्ही आता केस वावत आहात? त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या, काही गोष्टी आपल्या मनातच ठेवाव्यात. जर त्या 4 लोकांत सांगितल्या तर लगेच बदनामीचा डाग लागतो. मी लगेच विचारलं, पण वहिनी, असं कोणतं रहस्य आहे जे तुम्ही मनात दडवून ठेवले आहे आणि जे सांगितलं तर तुमची बदनामी होईल असं वाटतंय? तेव्हा वहिनी डोळे खाली करून म्हणाल्या, या सगळ्यांचं कारण तुमचा मित्र शुभम आहे. आज माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. त्याचीही दारू पिण्याची सवय सुटेल याची मी अजून वाट बघत आहे. हो, ते माझे पती आहेत, पण फक्त नावापुरते. मला सुख समाधान कधीच दिलं नाही. स्वतःचाच विचार केला त्यांनी. माझ्या एका चुकीमुळे माझ्या मनावर काय परिणाम होतो ते त्यांना कधीच जाणवलं नाही. मी खूप प्रयत्न केले त्यांना आनंदी ठेवण्यासाठी, पण कधी कधी त्यांचा राग मला फार घाबरतो म्हणून मी काहीच करू शकत नाही. वहिनी बोलत होत्या पण माझं लक्ष त्यांच्या अंगावर होतं, कारण त्या जाळीदार गाऊनमधून त्यांचं सौंदर्य स्पष्ट दिसत होतं. बाहेर पाऊसही जोर पकडत होता. मी म्हणालो, वहिनी, माझ्या बाजूने मी पुरेसे प्रयत्न करीन शुभमला समजवण्यासाठी. तो नक्की तुमच्याकडे लक्ष देईल. तेव्हा वहिनी उदास होऊन हसून म्हणाल्या, तुमचा मित्र आजवर मला प्रेमाने भेटी दिलेली नाही.
इतकी चांगली आणि सुंदर बायको जर दुसऱ्या कुणाकडे असती तर तो तिला दिवसरात्र प्रेमाने सांभाळला असता. जर मी तुमचीच बायको असते तर तुम्हीही माझ्याशी असंच केलं असतं का? मी हळूच म्हणालो, वहिनी, माझं नशीब असं कुठं की तुमच्यासारखी सुंदर बाई माझ्या आयुष्यात आली असती. वहिनी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, दीपक, खरं सांगू, कधी कधी मला असंही वाटतं की जर तुम्हीच माझे पती असतात तर मी नेहमी आनंदात राहिले असते. कारण तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना समजण्याची कल आहे. जरा बघा ना, कोणता पुरुष आपला वेळ वाया घालवून आपल्या मित्राच्या बायकोला संपूर्ण गावभरातील गणपतीचं दर्शन घालून आणतो. तुम्हाला माझी काळजी होती, फिकीर होती, म्हणून तुम्ही माझ्यासोबत आलात. दुसरा कोणी असता तर तो या दारुड्याच्या मित्रालाही टाळला असता. म्हणूनच दीपक, तुम्ही मला खूप आवडता. हे बोलून वहिनींनी हळूच माझ्या हातावर हात ठेवला. त्या क्षणी माझं अंग थरथरायला लागलं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीचा असा मऊ स्पर्श मला जाणवला होता. वहिनींच्या हाताचा तो मऊसर स्पर्श मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतका विलक्षण होता. मग वहिनी मला सांगू लागल्या, दीपक, जे काम तुमच्या मित्राकडून इतक्या दिवसात झालं नाही ते काम तुम्ही करून टाका. मला पण आनंद मिळेल. मी खूप दिवसापासून ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण माझी हिंमतच होत नव्हती. मग वहिनींनी लागतीच आपले कपडे बाजूला केले. तेव्हाच वहिनींचे समोरचे दृश्य पाहून मी माझे भानं झरपलो. कारण वहिनी समोरून इतकी सुंदर दिसेल याची मी कल्पनाही केली नव्हती. मग वहिनी हळूहळू माझ्या अगदी जवळ येऊ लागल्या. माझं अंग तापायला लागलं होतं. मला काय करावे काही सुचत नव्हते. मग त्यांनी माझा हात पकडून मला सोफ्यावर घेऊन आल्या आणि म्हणाल्या, दीपक, तुम्ही इथेच बसा, मी लगेच येते. वहिनी आपल्या बेडरूममध्ये गेल्या आणि काही वेळातच बाहेर आल्या. यावेळेस त्यांनी आपल्या आतल्या पट्ट्या घातल्या होत्या. त्यांचे ते गुलाबी आणि बारीक ओठ पाहून मलाही त्यांच्या इच्छा होऊ लागली होती. मग वहिनींनी माझा हात पकडून त्यांच्या अशा ठिकाणी स्पर्श करायला सांगितलं की तिथं मी माझ्या आयुष्यातही स्पर्श करण्याचा विचार केला नव्हता. माझ्या हाताचा स्पर्श त्या ठिकाणी लागला. वहिनींनी मला लगेच मिठीत घेतले आणि पापी द्यायला लागले. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. वहिनी उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग वहिनी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, वहिनी, काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. वहिनी म्हणाल्या, आता वेळ नको घालू. एवढं बोलून वहिनींनी मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधीच सतरंजी तयार होती. मी तिला सतरंजीवर पारलं आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो. वहिनी बोलल्या, अरे दे ना, आता सुंदर वेळचा अनुभव का तरवतोस? मग मी माझी भावना त्याच्या जेवणात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच वहिनींनी जेवणातून रंग सोडला आणि वहिनी बोलल्या, दीपक, थांबू नको, सुंदर वेळचा अनुभव देत राहा. मित्रांनो, वहिनींना 12 वर्षांनंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि वहिनी मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, वहिनी, माझं होणार आहे. वहिनी म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतलेली आहे. पण वहिनींना सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता.
आणि हलचल वाढवत होती. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा बांध फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. वहिनींच्या चेहऱ्यावर अमानिक आणि सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच दीपक, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर वहिनी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी वहिनी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. आता माझे आणि वहिनींचे नित्य नियम झाले होते. असेही शुभम दुसऱ्या कंपनीत जॉब करायचा आणि त्याच्या व माझ्या ऑफिसचा वेळ एकच असायचा. जेव्हा शुभम ऑफिसला जायचा तेव्हाच मी हाफ डे टाकून वहिनींना जवळ जाऊन सुंदर वेळेचा अनुभव द्यायचो. पण एके दिवशी जे घडलं ते मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी आणि वहिनी सुंदर वेळेचा अनुभव घेत असताना दरवाजा काळ टकटक आवाज आला. घरात मला लपण्यासाठी जागाही नव्हती. वहिनींनी जाऊन दार उघडताच आमची पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, पुढे काय झाले आणि तो व्यक्ती कोण आहे हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. पुढे कथा खूप भयानक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.